धडा लूक ऋषी वर्तमान. ओके 23 अध्याय लूक 23 अध्याय 33-34 वचन वाचा. नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यास एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर ठेवले. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. नंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. बस वधस्तंभावरील येशूने उच्चारलेला पहिला शब्द, जो शब्द आपण अनेक वेळा वर्षानुवर्ष आपण ऐकत आलेलो आहोत. गुड फ्रायडेला प्रत्येक चर्चमध्ये हे शब्द घेतले जातात, या शब्दाचा अभ्यास दिला जातो, हे शब्द शिकविले जातात आणि आज देखील आपण त्याच शब्दाचा अभ्यास करणार आहोत. गुड फ्रायडेलाच ऍक्च्युली मी सोलापूरमध्ये मला इन्व्हाइट केलं, परंतु गुड फ्रायडेला मी बुक असल्यामुळे मला मी तारीख नाही देऊ शकलो. त्याच्यामुळे 14 तारीख माझ्याकडे खाली असल्यामुळं ही तारीख मी दिली आणि आज या दिवसामध्ये आपण हे शब्द शिकत आहोत. बर बघा, येशूने वधस्तंभावर गेल्यानंतर पहिला शब्द उच्चारला, हे बाप्पा, हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. त्यांना क्षमा कर, ते काय करतात हे त्यांना समजत नाही. ओके, माझा प्रश्न आहे तुम्हाला, कोणाला समजत नाही? ज्यांनी त्याला वधस्तंभावर खेळलं त्यांना समजत नाही. हालेलुया. समजत नाही याचा अर्थ काय होतो? ते अज्ञानी आहेत. ते काय आहेत? अज्ञान. त्यांच्यामध्ये अज्ञान आहे. हे बाबा, तू त्यांना क्षमा कर, कारण ते जे काही करत आहेत ना त्या सर्व गोष्टीविषयी ते अज्ञान आहे. हे काय चालू आहे हे त्यांना माहिती नाहीये, हे काय घडत आहे त्यांना माहिती नाहीये. त्यांना माहिती नाहीये म्हणून मी तुझ्याकडे याचना करतो की त्यांना तू काय कर? क्षमा कर. येशूने ही याचना का केलेली आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. कोणासाठी क्षमा मागितली गेली ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. क्षमा का मागण्यात आलेली आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, पहिले आपण एक शास्त्र भाग वाचूया. आता मी एकदम क्लिअर व्यवस्थित तुमच्या सोबत बोलेल, तुम्हाला समजेल असं बोलेल. लेवियेचं पुस्तक काढा, 4 अध्याय. लेवियेचं पुस्तक 4 अध्याय. लेविय 4 अध्याय. सापडलं? ओके, आता याच्यातून आपण त्या गोष्टी जाणून घेणार आहोत. अजून बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडे आहेत जे मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, लेविय 4 अध्याय याचं 1 वर्षापासून वाचा. माईक मध्ये परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना असे सांग, परमेश्वराने निषिद्ध ठरवलेल्या कृत्यांपैकी एखादे कृत्य चुकून केल्याने कोणाकडून पाप घडले म्हणजे लोकांवर दोष येईल, अशा प्रकारचे पाप जर अभिषिक्त याजकाने केले तर त्याने आपल्या पापाबद्दल पापबली म्हणून एक दोषहीन गोळा परमेश्वराला अर्पावा. बस. ओके, प्रेज द लॉर्ड. आता व्यवस्थित लेवियेच्या पुस्तकात लक्ष द्या. जे काही मी तुम्हाला शिकवणार आहे ना ते सगळं मी तुम्हाला नियमशास्त्रातून शिकवणार. माझा जास्त अभ्यास मी नियमशास्त्रातूनच देत असतो, कारण नियमशास्त्र येशूची सावली आहे. नियमशास्त्र काय आहे? नोट डाऊन करा, येशूची सावली आहे. येशू एका ठिकाणी म्हणला, मी नियमशास्त्र रद्द करायला आलो नाही, तर मी नियमशास्त्र पूर्ण करावयास आलेलो आहे. ते पूर्ण मी माझ्यामध्ये करणार आहे, ते पूर्ण ख्रिस्तामध्ये होणार आहे आणि त्या पूर्णतेचा फायदा आपल्याला होणार होता. प्रेज द लॉर्ड. म्हणून येशूने नियमशास्त्र पूर्ण केलं. या ठिकाणामध्ये मी लेवीच्या पुस्तकातून काय घेत आहे? येशूने तर वधस्तंभावर हा शब्द उच्चारलेला आहे, पण या शब्दाचा खरा अर्थ तर कळून घ्यायचा असेल तर तुम्हाला लेवीच्या पुस्तकात जावं लागेल. प्रेज द लॉर्ड. आपण बरेच वेळेस दरवर्षी ही गोष्ट ऐकतो, पण आपल्याला फक्त क्षमेविषयी ऐकलं भेटतं. आपण एक वेळेला क्षमा करायला पाहिजे, येशूने क्षमा केली, हे केलं ते केलं, ह्या गोष्टी आपण ऐकतो. पण येशूने जी क्षमा केली किंवा येशूने जो शब्द उच्चारला याचा आणि जुन्या कराराचा काय संबंध आहे हे देखील आपल्याला माहिती पाहिजे, कारण येशूने नियमशास्त्र पूर्ण केलेलं आहे आणि नियमशास्त्राची या गोष्टी कनेक्टेड आहेत. काही शब्द असे जे नियमशास्त्राशी कनेक्टेड आहे. ठीक आहे, आता लेवियेचं पुस्तक 4 अध्याय आपण वाचला आणि 4 अध्यायामध्ये आपण बघत आहोत काय लिहिलं. त्याचं हेडलाईन जर वाचली, पापार्पण. हेडलाईन काय आहे? 4 अध्यायामध्ये असं लिहिलं, अभिषिक्त याजकाकडून जर काही पाप झालं, ऐका व्यवस्थित,
अभिषिक्त याचकाकडून जर काही पाप झालं आणि त्या पापामुळे सर्वांवर जर दोष येणार असला, म्हणजे याचकाच्या पापामुळे जनतेवरती बाकीच्या लोकांवर जर दोष येणार असला, का बरं असं? कारण याजक हा सर्व जनतेचा प्रतिनिधी ठरायचा. याजक मंदिरात जाऊन सेवा करायचा. याजकाने सेवा केली म्हणजे सगळ्यांनी सेवा केली असं घडायचं. याचकाने जाऊन रक्त शिंपडलं म्हणजे सगळे त्या ठिकाणामध्ये दिसून यायचे, सगळे इस्रायली लोक. मग या ठिकाणी नियम असाच होता, याचकाने जर काही पाप केलं आणि याचकाने केलेल्या पापाचा दोष जर जनतेवर येणार असला तर याचकाने 1 वर्षाचा एक गोरा अर्पण करायचा देवाला आणि अर्पण करून सर्व जनतेसाठी, इस्रायल मंडळीसाठी पाप क्षमा प्राप्त करून घ्यायची. त्यांनी जर पाप केलेलं असलं तर कोणी? याजकाने. किती लोकांना समजले हे? ओके, व्यवस्थित ऐका. प्रभू येशूने पहिला शब्द उच्चारला, हे पिता, हे बापा, यांना क्षमा कर, हे काय करत आहे यांना समजत नाही. त्यांच्यावर दोष येऊ देऊ नका. का? कारण पाप माझ्यावर आहे, त्यांच्यावर नाही आहे. Praise the Lord. पाप कोणावर आहे आता? पाप कोणावर आहे आता? हालेलुया. बायबल सांगतं अभिषिक्त याचकाने जर पाप केलं तर, येशूने पाप केलेलं नव्हतं, पण येशूवर पाप लादलं गेलं होतं. पूर्ण जगाचं यशाचं पुस्तक 53:6 वचनात लिहिल्याप्रमाणे सर्वांचं पाप परमेश्वराने ते येशूवर लादलं त्या येशूवर पाप होतं आणि येशूवर पाप असल्यामुळं येशूच्या त्या पापाचा परिणाम जनतेला होण्याची संभावना होती जास्त प्रमाणामध्ये, कारण येशू पूर्ण जनतेचा प्रतिनिधी होता या पृथ्वीवर आला तेव्हा. Praise the Lord. किती लोक समजत आहात? येशू सर्व जनतेचा प्रतिनिधी होता जेव्हा तो पृथ्वीवर आलेला होता, कारण तो प्रतिनिधी म्हणूनच आला. जसं की बघा, प्रतिनिधी कसा येशू मरण पावला. आपण सगळे येशूमध्ये मरण पावलो पापासाठी, म्हणून तो आपला प्रतिनिधी. आपण शरीरामध्ये आहोत, तो देखील शरीरात आला, परमेश्वर शरीरात आला आणि याच्यातून दिसून येतो तो आपला प्रतिनिधी. प्रतिनिधीचा अर्थ काय होतो माहिती का? जे प्रतिनिधीमध्ये घडणार ना ते सगळ्या जनतेमध्ये घडू शकतं. Praise the Lord. समजतं? उदाहरण देईल. एखादी कंपनी आहे, कंपनीमध्ये 1000 वर्कर काम करतात आणि त्या वर्कर्सला जर मालकाला काही म्हणणं मांडायचं असेल तर 1000 लोक जातात का मालकाच्या कॅबिन मध्ये? कोण जातं? युनियन लीडर. जो त्या 1000 लोकांचा प्रतिनिधी असतो, युनियन लीडर जातो आणि ज्या युनियन लीडर सांगणार की असं म्हणणं आहे, मग युनियन लीडर गेला याचा अर्थ 1000 लोक त्याच्यामध्ये होते. किती लोक त्याच्यामध्ये आहेत? 1000. आदाम मनुष्याचा पहिला प्रतिनिधी. आदामात जे घडलं ते सगळ्या मनुष्यामध्ये घडलं, कारण आदाम मनुष्याचा पहिला प्रतिनिधी होता. आदामाने पाप केलं, सगळ्या मनुष्यात पाप आला. आदामात मृत्यू आला, सगळ्या मनुष्यात मृत्यू आला. आदामावर शाप आले, सगळ्या मनुष्यावर शाप आले. तर आदाम हा पहिला प्रतिनिधी होता आणि मनुष्याचा शेवटचा प्रतिनिधी म्हणून येशू आला या जगामध्ये. मग येशूवर ज्या गोष्टी घडणार त्याच्यामध्ये पुरी जनता सापडू शकते, सर्व जनता त्याच्यामध्ये सापडू शकते. मग आता येशूवर जर पाप लादण्यात आलेला आहे, येशूवर जर पाप आहे, लेविय 4 अध्यायाप्रमाणे अभिषिक्त याचकावर जर पाप असेल, येशू हा महायाजक सुद्धा आहे. किती लोकांना माहिती आहे? इब्री लोकांच्या पत्रात लिहिलं गेलेलं आहे, येशू हा महायाजक देखील ठरला. त्याच्यावर पाप आलं आणि त्याच्या पापाचा परिणाम जनतेला होण्याची संभावना जास्त प्रमाणात होते. म्हणून येशू काय म्हटलं माहिती का? लेविय 4 अध्यायाप्रमाणे येशू परमेश्वराकडे विनंती करतो, परमेश्वरा, पाप माझ्यावरती आहे, आता मी अर्पण होत आहे. जसा गोरा अर्पण होता ना, त्या गोऱ्याच्या जागेवर मी अर्पण होत आहे आणि मी अर्पण होत आहे. मी अर्पणाचा गोरा पण आहे आणि मी याजक पण आहे. माझ्यावर पाप आहे आणि माझ्या पापाचा परिणाम जनतेवर होऊ नये म्हणून मी तुझ्याकडे विनंती करतो, हे बाप्पा तू त्यांना क्षमा कर, कारण त्यांना माहिती नाही की काय होत आहे. Praise the Lord. बरं, किती लोकांना समजले? लेविय 4 अध्यायानुसार पाप अर्पणाचा बलिदान देखील येशू ठरला आणि त्यांनी विनंती देखील केलेली आहे. म्हणजे थोडक्यात येशूने एक वकिली केली. वकील बनला तो त्यावेळेस कोणासाठी? Praise the Lord. है ना? सगळ्यात पहिला वकील तो बनला त्या लोकांसाठी ज्यांनी त्याला वधस्तंभावर ठेवलं. Praise the Lord. आपला भागानंतर येतो, मी सांगेल आता आपला भाग कधी येतो. हा पार्ट, या पार्ट मध्ये आपण कुठे आणि कधी दिसणार आहोत हे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण सर्वात प्रथम येतो इस्रायल लोकांसाठी, कारण त्यांनी त्याला वधस्तंभावर खेळलेलं होतं. म्हणून येशू काय म्हटला? हे काय करत आहे यांना समजत नाही. बरं, आता येशूने ही प्रार्थना जी केली, हे पिता, हे बाप्पा, यांना क्षमा कर, हे काय करणार नाही समजत नाही. किती वेळेस प्रार्थना केली असेल येशूने? बरं, बायबलमध्ये उल्लेख नाही,
परंतु मी तुम्हाला सांगतो, येशूने ही प्रार्थना अनेक वेळेस केली असेल, अनेक वेळा. प्रजला है ना. केव्हा केव्हा? जेव्हा त्याला पकडण्यात आलं, त्याला मारण्यात आलं. मारत असताना सुद्धा येशू त्यांच्या क्षमेसाठी प्रार्थना करत होता, हे बापा यांना क्षमा करे, काय करत यांना कळत नाही. प्रजला. त्याला मारल्याच्या नंतर त्याच्यावर खटला चालवला गेला आणि त्यांना सगळ्यात पहिले महायाजकांच्या समोर नेण्यात आलं. कोणासमोर? बोला सर्व. महायाजक. त्यावेळेचे महायाजक, त्यावेळेचे यहुदी पुढारी, त्यावेळेची यहुदी मंडळी, त्यांच्या समोर येशूला नेण्यात आलं. येशूला त्यांच्या समोर नेलं आणि येशूवर आरोप लावायला लागले. त्यावेळी येशू त्यांच्यासाठी क्षमा मागत होता. हे पिता, तू यांना क्षमा कर, हे काय करत यांना कळत नाही. यांना कळत नाही हे काय चालू आहे. का बरं कळत नाही आहे? कारण की हा प्लॅनिंग तुझा आणि माझा आहे, आपल्या दोघांमधला आहे. हे तर फक्त एक कॅरेक्टर आहे. एक कलाकार आहेत हे, या सगळ्या गोष्टी घडवणारे. त्यांना ठेवा, सगळ्या गोष्टी घडवणारे एक कलाकार आहेत. ज्यावेळी येशूला पकडून महायाजकाच्या समोर नेण्यात आलं, बायबल असं सांगतं, महायाजकाच्या समोर सगळ्यात पहिली येशूची चौकशी करण्यात आली आणि महायाजकांनी विचारलं की तू असं करतोस का? तुझ्यामध्ये आम्हाला असे दोष दिसत आहे, असं दिसत आहे. महायाजकांनी त्याची तपासणी केली. देवाच्या लोकांनो, त्यावेळी देखील येशूने क्षमा मागितली. हे पिता, यांना क्षमा कर, कारण हे काय करत यांना समजत नाही. महायाजकाने ज्यावेळी चौकशी केली ना, त्यावेळी एक नियम त्या ठिकाणी नियमशास्त्राचा पूर्ण होत होता. आणि तो नियमशास्त्राचा नियम काय होता माहिती का? नियम होता, ज्या वेळेसही कोणता कोकरा अर्पणासाठी घेतला जाईल, सगळ्यात पहिले महायाजकाने त्याची तपासणी करावी. किती लोक समजत आहात? सर्वात प्रथम त्याची तपासणी महायाजकांनी करावी. त्याची तपासणी यहुदी मंडळींनी करावी, इस्रायलच्या मंडळींनी करावी. सगळ्यात पहिली तपासणी त्यांच्याद्वारे व्हावी. येशू ज्यावेळेस पकडला गेला ना, तर सगळ्यात पहिले येशूला कोणासमोर हजर केलं माहिती का? यहुदी मंडळी आणि याजकांच्या समोर हजर केला. याजकांनी त्याची तपासणी केली. बायबल सांगतं, निर्गमचं पुस्तक 12 अध्यायामध्ये 3, 4 आणि 5 वचन असं लिहिलं, ज्या वेळेस वलंडनाचा गोरा किंवा वलंडनाचं कोकरू घेतलं जाईल, त्यावेळेस त्या कोकऱ्याची पहिली तपासणी व्हावी. काय व्हावी? आणि तपासणी कोणी करावी? तपासणी कोणी करावी? याजकांनी तपासणी करावी. हे नियमशास्त्रानुसार घडत आहे. नियमशास्त्रानुसार या गोष्टी घडत आहे. त्याची तपासणी चालू आहे, त्याचा खटला चालवला गेला, खटला चालू आहे. हे नियमशास्त्रानुसार घडत आहे. आणि हे घडत जे आहे ना, येशू स्वतःमध्ये नियमशास्त्र पूर्ण करत आहे. परमेश्वर त्याच्यामध्ये या गोष्टी घडवत आहे. म्हणून येशू काय म्हणतो माहिती का? हे पिता, तू यांना क्षमा कर, हे जरी माझ्यावर खटला चालवत आहे, पण हे नियमशास्त्रानुसार चालू आहे, म्हणण्याचा काही दोष नाही त्याच्यामध्ये. हालेलुया. हॅलो, किती लोक समजत आहात? जे चालत आहे हे नियमशास्त्रानुसार चालू आहे. यांचा याच्यामध्ये काहीही दोष नाही. यांच्यावर दोष येता कामा नये. समजते सर्वांना? ओके. बायबल आपल्याला असं शिकवतं. ठीक आहे. बर, त्याची तपासणी झाली, त्याची चौकशी झाली. बायबल असं सांगतं, तपासणी करण्यात यावी. काय करण्यात यावी? तपासणी करण्यात यावी. याजकांनी पूर्वी बघा, जसं अर्पण केले जायचे ना, तुम्ही जर बायबल वाचलं, लेवीचं पुस्तक वाचलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल, अर्पणाच्या वेळामध्ये ज्यावेळेस बकरे, गोरे, कोकरे आणले जायचे ना, ते याजक त्यांना तपासायचे. त्याचे केस बाजूला करून तपासायचे, त्याच्या अंगावरचे केस बाजूला करून तपासायचे, त्याचे कान बाजूला करून तपासायचे. त्यांचे पाय हे करून तपासायचे, लंगडा आहे की, याच्या अंगावर काही खरूज आहे का, याला काही जखम झालेली आहे का, याच्यावर कुठल्या अशा गोष्टी आहे का, हे याचकडे तपासायचं. कारण असं जखम झालेलं किंवा काही अपंगत्व असलेलं जर कोकरू बकरू परमेश्वराला जर अर्पण केलं तर ते चालत नसायचं. त्या गोष्टीद्वारे शाप इस्रायल घराण्यावर यायचे. मग जो अर्पण होणारा असावा ना, तो क्लिअर असावा. आणि येशू त्या वेळामध्ये तुम्हाला माहिती का, जेव्हा येशूला पकडला गेला ना, त्या येशू अर्पणाचा कोकरा होता. आणि कोकरा या नात्याने सगळ्यात प्रथम त्याला कोणासमोर हजर होणं गरजेचं होतं? याजकांसमोर. कारण नियम तसा होता की याजकांनी पहिली त्याची तपासणी करावी. प्रेज द लॉर्ड. समजते सर्वांना? तपासणी केली गेली त्याची, पण ह्या तपासणीमध्ये त्याचा दोष लावले जात होते. म्हणून येशू क्षमा मागत होता. परमेश्वरा, पिता, हे बाप्पा, यांना क्षमा कर, हे काय करत आहे यांना कळत नाही, कारण हे आपल्या मध्ये घडत आहे. नियमशास्त्राची पूर्णता चालू आहे. यांच्यावर कुठलेही दोष येऊ देऊ नकोस. प्रेज द लॉर्ड. लक्षात आलं? ओके.
प्रभू येशूने तिथे एक क्षमेची याचना केली असावी. दुसरी क्षमेची याचना येशूने कुठे केली असावी माहिती का? दुसरी क्षमेची याचना ज्या वेळेस त्याला फटके मारले जात होते, चापकाने फटके, त्यावेळेस तो क्षमेची याचना करत असावा की हे पिता यांना क्षमा कर, हे काय करत यांना कळत नाहीये. Praise the Lord. हे मला मारत आहे, यांना कळत नाही हे काय करत आहे. का कळत नाही यांना? कारण की मला फटके पडावे ही भविष्यवाणी आहे यशया 53:5 वाचना, आणि ती भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी मला फटके मारले जात आहे. हे फक्त कॅरेक्टर घुसवित आहे, यांचा याच्यामध्ये काही दोष नाही. यांना क्षमा करा. Praise the Lord. फटके मारणाऱ्यांना सुद्धा क्षमा मागितली गेली, कारण ते एक कलाकार होते त्यावेळी. कलाकार म्हणजे त्यांच्याकडे जबाबदारी आहे की हे व्हायला पाहिजे. यशया 53:5 वचन वाचा. यशया 53:5. अरे पहिले असतात, तो हा. आमच्या अपराधामुळे घायल झाला, हा. आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, हा. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. हा. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हाला काय प्राप्त झालेलं आहे? बरं, त्याने फटके नसते खाल्ले ना, ती ही भविष्यवाणी खरी ठरली नसती. म्हणजे त्याने फटके खाणं किंवा त्याला फटके मारणं खूप गरजेचं होतं. आणि जे फटके मारणारे शिपाई होते ना, ते फटके मारत होते, पण येशू त्यांच्यासाठी क्षमा मागत होता. यांना क्षमा कर, कारण हे काय करत यांना कळत नाही, हे भविष्यवाणीनुसार घडत आहे. Praise the Lord. येशूने त्यांच्यासाठी सुद्धा क्षमा मागितली. Praise the Lord. त्याच्याने फटके नाही खाल्ले तर आपल्यासाठी आरोग्य मिळणार नव्हतं. ते आरोग्य मिळावं याच्यासाठी त्याला फटके खाणं गरजेची गोष्ट होती. Praise the Lord. या ठिकाणी क्षमा मागितली. येशूने पुन्हा क्षमा मागितली ज्या वेळेस येशूच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट शिपायांनी टाकला, काटे रुतले. Praise the Lord. येशूने क्षमा मागितली, हे पिता, हे बाप्पा, यांना क्षमा कर, हे काट्याचा मुकुट माझ्या डोक्यात घालत आहे, पण यांना कळत नाही हे काय करत आहे. हे माझ्या डोक्यामध्ये ते घालत आहे, हे देखील नियमशास्त्रानुसार घडत आहे. Praise the Lord. कशानुसार घडत आहे? नियमशास्त्र. हालेलुया. काट्याचा मुकुट डोक्यावर घालण्याचे 2 रहस्य मी तुमच्या समोर प्रगट करेन, जे नियमशास्त्रात लिहिले गेलेले आहे, आणि येशूच्या डोक्यात काट्याचा मुकुट घातला गेलेला आहे. पण जे घालणारे होते ना, ते शिपाई होते, आणि शिपायांसाठी येशूने क्षमा मागितली. यांच्यावर दोष येऊ देऊ नकोस, यांना शिक्षा करू नकोस, यांना क्षमा करून टाक. का क्षमा करून टाक? कारण काट्याचा मुकुट माझ्या डोक्यात येणं गरजेचं होतं, कारण डोक्यात जर काट्याचा मुकुट जर आला तर नियमशास्त्रात एक नियम पूर्ण होणार होता. हालेलुया. म्हणून येशूने सगळ्यांसाठी एक क्षमा मागितली. काट्याचा मुकुट डोक्यात घातला, याचं पहिलं रहस्य ध्यानात घ्या. ज्या वेळेस कोकरू, बकरू किंवा असे कुठले प्राणी अर्पणासाठी आणले जायचे ना जुन्या करणामध्ये, येशू देखील अर्पणाचा कोकरा एवढं डोक्यामध्ये ठेवा शेवटपर्यंत. ज्या वेळेस अर्पणासाठी आणले जायचे तर असं लिहिलं गेलेलं आहे, वल्हंडणाच्या वेळेस जेव्हा त्यांना आणलं जायचं, प्रायश्चित्ताच्या समय जेव्हा त्यांना आणलं जायचं, त्यावेळेस त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून त्यांच्यावर सर्व इस्रायल घराण्याचे पाप बोलले जायचे. किती लोकांनी वाचलंय? किती लोकांना माहिती आहे? सर्व इस्रायल घराण्याची पाप डोक्यावर हात ठेवायचे, हात ठेवून याचकांनी काय करायचं? पाप बोलायचे, इस्रायलाकडून झालेली पाप बोलायचे. आणि जसं ते पाप बोलणार ना, ते पाप बोलण्याच्या द्वारे आणि हाताच्या द्वारे ते पाप त्या कोकऱ्यामध्ये एंट्री करायचे, मग त्या कोकऱ्याचं बलिदान केलं जायचं. Praise the Lord. ठीक आहे, पाप बोलण्याचे, पण डोक्यावरती हात ठेवून. ठीक आहे, ज्या येशूच्या डोक्यामध्ये मुकुट टाकला गेला, घातला गेला, हे त्या पापांना दर्शवतं, जे पाप त्याच्या मस्तकावर ओतले गेले, जे पाप त्याच्यावर टाकण्यात आले. पाप टाकणारा कोण होता माहिती का? स्वतः परमेश्वर. परमेश्वराने त्याच्यावर पाप लादले, दुसरं तिसरं कोणीही नव्हतं. परमेश्वराने त्यांच्यावर पाप लादले. Praise the Lord. पण काट्याचा मुकुट त्या गोष्टीला दर्शवतो, ते टोचणं कशाला दर्शवतो माहिती का? पापाला दर्शवतो, की ज्याच्यामुळे ते टोचले जात आहे. परंतु टाकणारे शिपाई होते, त्यांचा याच्यात काही दोष नव्हता. का दोष नव्हता? कारण नियमशास्त्रानुसार हे घडत चाललं, म्हणून येशूने सांगितलं यांना क्षमा कर, जे काय करत यांना कळत नाही. Praise the Lord. लक्षात आलं रहस्य? काट्याचं मुकुटाचं पहिलं रहस्य. दुसरं रहस्य, काट्याचा मुकुट कशाला दर्शवतो माहिती का? काट्याचा मुकुट दर्शवतो आदामामुळे भूमीला आलेल्या शापाला. आदामामुळे भूमीला जो शाप आला होता ना, उत्पत्ती 3:17 वाचनात लिहिलं गेलेलं आहे की परमेश्वर आदामाला म्हणला, आदामा, तुझ्यामुळे भूमीला शाप आलेला आहे, आता भूमी काटे आणि कुसळे उगवी. काय उगवी?
काटे आणि कुसळे उगील. आणि काटे आणि कुसळे किंवा काटे हे कशाला दर्शवतं माहिती का? भूमीच्या शापाला दर्शवतं. आणि येशू ज्यावेळेस वधस्तंभावर जाणार होता त्यावेळेस तो सगळ्यांचे शाप आपल्यावर घेणार होता. सगळ्यांचे म्हणजे मनुष्याचे घेणारच घेणार, पण जे भूमीला पण शाप आले ते सुद्धा तो घेणार, कारण त्यावेळेस भूमीचा कुठलाही दोष नव्हता तरी तिच्यावर शाप आलेला होता. प्रेज द लॉर्ड. आणि तो शाप वाहणं गरजेचं होतं, म्हणून येशूने काट्याचा मुकुट येशूच्या डोक्यावर येणं त्या शापाला दर्शवतं. भूमीच्या शापाला, शापाचं प्रतीक आहे जो काट्याचा मुकुट आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोक समजत आहात? आणि तो काट्याचा मुकुट टाकणारे शिपाई, मग त्यांच्यासाठी याचना करणं गरजेचं आहे. त्यांचा काही दोष नाही याच्यामध्ये. हालेलुया. त्यांचा कुठलाही प्रकारचा दोष नाही, म्हणून हे पिता तू यांना काय कर, क्षमा कर. त्यांचा याच्यात काहीही दोष नाही. प्रेज द लॉर्ड. येशूने सर्वांचे शाप वाहिले, सर्वांचे, कोणालाच त्याने सोडलं नाही. प्रत्येकाचे शाप त्याने वाहिले. हालेलुया. भूमीचे सुद्धा शाप त्याने वाहिले. आणि काटेचा मुकुट त्या भूमीच्या शापाला दर्शवतो. बोले येशू मसीह की हालेलुया. त्या शिपायांसाठी त्याने याचना केली, यांना क्षमा कर. काटेचं मुकुट माझ्या डोक्यात टाकत आहे, घालत आहे ना, यातनामय आहे, दुःखमय आहे, त्रासदायक आहे, पण तू यांना क्षमा कर. आपण करू का असं गोष्ट कधी? जो आपल्याला त्रास देतो त्याला आपण क्षमा करणार? उलट पक्षी त्याला आपल्याकडून कसा जास्त त्रास होईल या प्रयत्नात आपण असतो. हालेलुया. आपल्याकडून त्याला कसा त्रास होईल या प्रयत्नात आपण असतो. पण येशूने काय केले माहिती का? क्षमा केली. अजून मला शिकवायचं आहे. तुम्हाला माहिती का येशूने क्षमा का केलेली आहे? त्याचं कारण सांगतो अजून. येशूने 3.5 वर्षामध्ये सेवा केली आणि 3.5 वर्षाच्या सेवेमध्ये त्यांनी कितीतरी वेळेस क्षमेचा संदेश दिलेला आहे. हालेलुया. दिला की नाही? एकमेकांना क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. दाखले सांगितले, क्षमेचे दाखले सांगितले. प्रेज द लॉर्ड. येशूने संदेश दिले क्षमेचे. मला सांगा, येशू जर वधस्तंभावर क्षमा मागणार नाही तर त्याच्या संदेशाच्या विरोधात जाईल. आणि त्याला त्याच्या संदेशाच्या विरोधात जायचं नव्हतं, म्हणून त्याने सुरुवात केली. भले माझे शत्रू आहेत, येशूने स्वतः शिकवलं होतं. लूक ऋषिवर्तमान 6 अध्याय आणि 27 वचनापासून पुढे असं लिहिलंय, शत्रूवरही प्रीती करा. हालेलुया. आणि येशूने क्षमा करून येशूने ती गोष्ट त्याच्या संदेशाचं पूर्णता त्या ठिकाणी केली. त्यांनी संदेश दिले, पण तो खोटा शिक्षक नव्हता. तो पूर्णतेस न्यायचा त्या गोष्टी, शिक्षण द्यायचा, त्यानुसार तो पूर्णही करायचा. बोला येशू मसीह की हालेलुया. हालेलुया. किती लोकांना समजत आहे? हे सगळे रहस्य मी तुम्हाला देत आहे. तो शिक्षण द्यायचा ना, तो त्याच्या शिक्षणाची पूर्णता पण करायचा. मी जर शिक्षण देतो चोरी करू नका, आणि तुम्ही मला चोरी करताना पाहिलं तर? हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, चोरी करणं पाप आहे, चोरी करू नये. चोरी केल्याच्या नंतर देवाचा न्याय होतो, देवाचा न्याय येतो. मी इथं सांगितलं, तुम्हाला सांगितलं, जर बाहेर जाऊन जर मला तुम्ही चोरी करताना बघितलं कोणाची, तर तुम्ही काय म्हणणार आहात? हा फक्त बोलतो, यांनी फक्त बोललेला आहे, परंतु हा बोलल्याप्रमाणे करत नाही. त्या ठिकाणी मी खोटा शिक्षक ठरेल, कारण मी जे सांगतो ते मी करत नाहीये. खोटा शिक्षक कोणाला म्हणतात माहिती का? खऱ्या अर्थाने प्रेज द लॉर्ड. खोट्या शिक्षकाचं सगळ्यात पहिलं जर फळ असेल, तो जे शिकवतो ना तो स्वतः कृतीत आणत नाही. हे त्याचं सगळ्यात पहिलं फळ. हालेलुया. आणि दुसरी गोष्ट, तो खूप खोट्याप्रमाणे शिकवतो, ती भाग वेगळा आहे. पण सर्वप्रथम फळ काय असतं माहिती का त्याचं? तो जे शिकवतो त्याच्या कृतीत नसतं. हे खोट्या शिक्षकाला सगळ्यात पहिलं फळ आहे. तुम्हाला जर खोटे शिक्षक ओळखायचे असेल तर असे ओळखू शकता तुम्ही. हालेलुया. हालेलुया. ध्यानात ठेवा. लक्षात येत आहे? येशूने या सगळ्या गोष्टी केल्या. त्याने पापाची क्षमा दिली, कारण तो स्वतः संदेश सांगायचा की एकमेकांना क्षमा करा. येशू नसते केली तर तो संदेश तुम्ही पाळला असता का? पाप क्षमेसाठी तो संदेश आपण पाळला असता का? येशूने दिला आणि त्यांनी स्वतः पालन देखील केलं त्या गोष्टीचं. हे ध्यानात ठेवा. प्रेज द लॉर्ड. काट्याचा मुकुट घातला त्यावेळी येशूने क्षमा मागितली. ज्यावेळी येशूच्या खांद्यावरती वधस्तंभ दिला, शिपाई लोकांनी त्याच्या खांद्यावर वधस्तंभ टाकला आणि सांगितले, चल आता हा वधस्तंभ व्हायचा, तुला कुठपर्यंत व्हायचा हा वधस्तंभ? गुलगुथा टेकडीपर्यंत. कुठपर्यंत व्हायचा हा? गुलगुथा टेकडीपर्यंत तुला हा वधस्तंभ वाहत 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 न्यायचा आहे. वधस्तंभ हा खूप मोठा आणि खूप हेवी होता, त्याचं वेटही खूप जास्त होतं, आणि येशूला तो वधस्तंभ वाहण्यासाठी सांगितला. ध्यानात ठेवा, परत एक गोष्ट लक्षात ठेवा, वधस्तंभ वाहण्याची वेळ फक्त येशूवर आली होती, 2 चोरावर आलेली नव्हती.
नोट डाऊन करा ही गोष्ट. Praise the Lord. काही अशा घटना आपल्याला पाहाव्याच मिळतात फक्त येशूविषयी घडलेल्या आहेत, बाकीच्या कोणत्याच गुन्हेगाराविषयी घडलेल्या नाहीये. जसा काट्याचा मुकुट येशूच्या डोक्यावर ठेवण्यात आला, बाकी कोणत्याच गुन्हेगाराच्या डोक्यावर ठेवला जात नसायचा, कारण रोमी लोकांची ती शिक्षा देण्याची पद्धत नव्हती. येशूच्या डोक्यावर काट्याचा मुकुट का ठेवला? त्यांनी का ठेवला? कारण की येशू राजा आहे असं म्हणायचे, आणि चेष्टेमुळे तो राजा आहे ना, तर तुला मुकुट पाहिजे. चेष्टेमुळे त्यांनी ठेवला तो, पण त्याचं रहस्य हे होतं की या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजे, जुन्या काळातल्या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजे. प्रेज द लॉर्ड. है ना? बाकीचे 2 चोराच्या डोक्यावर काट्याचं मुकुट नाही ठेवलं, गरजच नाही. काय गरज नाही? कारण ते जो 2 चोर तर आम्ही राजा आहोत हे म्हणतही नव्हते. प्रेज द लॉर्ड. त्या 2 चोर काय शाप वाहण्यासाठी तिथं आलेले नव्हते, ते त्यांच्या गुन्ह्यामुळे तिथं होते. येशू बिगर गुन्ह्याचा, कुठलाही गुन्हा नसताना तिथं होता. हालेलुया. आणि त्याच्या डोक्यावर काट्याचं मुकुट. म्हणजे अशा काही घटना आहेत ना, जे फक्त येशूविषयी घडलेल्या आहेत, सर्वांविषयी घडलेल्या नाही. सर्वांना म्हटलं पाहिजे फक्त येशूविषयी घडल्या. जर काट्याचा मुकुट फक्त येशूच्या डोक्यावर. क्रूस वाहण्याची वेळ कोणाला आली? फक्त येशूला आली. 2 चोरांना आली. दोन्ही चोरांना वधस्तंभ गुलगोथा टेकडीवरती जागेवरती पोहोच झाले, पण येशूला वधस्तंभ वाहत न्यावा लागला. वधस्तंभ वाहत न्यावा लागला गुलगोथा टेकडीपर्यंत. का वाहत न्यावा लागला? त्याचं कारण आहे, लक्षात घ्या. आता ऐका, वाचा एक वचन पटकन. लेवियचं पुस्तक 16 अध्याय, लेविय 16 अध्याय 6 वचनापासून वाचा. सगळे लिहून घ्या, हे रेफरन्स तुमच्या खूप उपयोगी येणार आहे. लेविय 16 अध्याय 6 वचनापासून. अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाचा थोडा सादर करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी अर्पण प्रायश्चित्त करावे. वाचा. मग त्याने ते 2 बकरे घेऊन दर्शन मंडपाच्या द्वारापाशी परमेश्वरासमोर उभे राहिले. अहरोनाने त्या 2 बकऱ्यावर चिठ्ठ्या 10 मिनिटाचा टाकाव्या. केला पहिला एक शब्द. चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेण्यासाठी. ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो अहरोनाने सादर करून पापार्पणादाखल बळी द्यावा. ज्या बकऱ्यावर पाप वाहून नेण्यासंबंधीची चिठ्ठी निघेल त्याला परमेश्वरासमोर जिवंत उभे करावे व त्याच्याद्वारे प्रायश्चित्त व्हावे, आणि तो बकरा पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून. तो बकरा काय करावा? पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडावा. पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडावा. येशूला वधस्तंभ का वाहावा लागला? वधस्तंभ हे त्या पापाला दर्शवतं जे पाप त्याच्यावर लादण्यात आले, आणि हे दाखवलं गेलं पाहिजे, हे इस्रायल घराण्याला दिसलं पाहिजे की मी पाप वाहून नेणारा बकरा आहे, जसं लेवियचं पुस्तक 16 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. त्याचं लहान मी कोणता बकरा आहे? हालेलुया. येशूने त्यावेळेस या दोन्ही बकऱ्याचं काम पूर्ण केली. अर्पणाचा बकरा पण 2 चिठ्ठ्या 2 बकरे, 2 बकरे 2 बकरा 2 चिठ्ठ्या. अर्पणाचा बकरा म्हणून चिठ्ठी निघली, त्याला अर्पण करून टाकलं, बलिदान केलं. तो बलिदानाचा पोकळा स्वतः येशू आहे. तेही काम येशूने पूर्ण केलं. आणि पाप वाहून नेणारा बकरा देखील जो लेवीचे पुस्तक 16 अध्याय पाहायला भेटतो ना, तो सुद्धा येशूच आहे, कारण त्यांनी वधस्तंभ वाहत नेला, आणि ते वधस्तंभ वाहन पाप वाहण्याचं दर्शक आहे, हे समजून घ्या. हालेलुया. किती लोक समजत आहात? प्रेज द लॉर्ड. है ना? ज्यावेळेस वधस्तंभ वाहण्यासाठी येशूला दिला, तर येशू क्षमा मागत होता. हे बापा यांना क्षमा कर, हे काय करायचं कळत नाही, परंतु हे घडणं गरजेचं आहे. तर हे जर घडलं तर लेवीयचं पुस्तक 16 अध्यायामधील प्रायश्चित्ताचा समय पूर्ण होतो. पण यांना क्षमा कर, हे माझ्या खांद्यावरती यांनी काय दिलेलं आहे? वधस्तंभ दिला. जड आहे, वेट आहे, खूप हेवी आहे, खूप माझ्या खांद्यावरती यांनी दिलेला आहे, आणि हा मी वाहत चाललेला आहे. पण याच्यामध्ये यांचा काही दोष नाहीये. का दोष नाहीये? कारण की हे नियमशास्त्रानुसार घडत आहे, यांना हे समजत नाही, यांना माहिती नाही, म्हणून यांना तू क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. हॅलो, शिकत आहात? लक्ष देत आहे? म्हणून तुम्ही हेडलाईन वाचली असेल, वधस्तंभावरील 7 शब्दांचे रहस्य. आणि हे रहस्य खूप महत्वाचे आहे, जे वधस्तंभावर घडत आहेत. हालेलुया. त्याने तो वाहत नेला, बरोबर की नाही? वाहत गुलगुता टेकडीपर्यंत गेला. एक बकरा पाप वाहून नेणारा बकऱ्याप्रमाणे तो गुलगुता टेकडीपर्यंत गेला, आणि गुलगुता टेकडीवर गेल्याच्या नंतर लगेचच काय घडलं माहिती का? टेकडीवर गेल्या लगेच त्याच्या अंगावरचे कपडे फाडले. नंतर त्याला खिळे ठोकले, पहिले कपडे फाडले, त्याला नग्न करण्यात आलं. ध्यानात ठेवा,
त्याला काय करण्यात आलं? नग्न, पूर्णपणे नग्न. एकही कपडा त्याच्या अंगावर नव्हता, एकही कपडा त्याच्या अंगावर नाही, या स्वरूपामध्ये त्याला नग्न करण्यात आलं. Praise the Lord. इब्री लोकांचं पत्र 12:2 सांगतं की त्यांनी लज्जा तुच्छ लेखिली, लज्जा तुच्छ मानली. लज्जा याचा अर्थ नग्न होणं त्यांनी तुच्छ मानलं. का? कारण की पुढे जे आनंद आहे ना त्याच्यासाठी, पुढचा आनंद काय होता माहिती का? की त्याच्या नग्न होण्याच्या द्वारे तुमची आणि माझी नग्नता झाकण्यात येणार होती. हालेलुया, हालेलुया. वधस्तंभाच्या तिथे गेल्याच्या नंतर, गुलगुता टेकडीवर गेल्यानंतर लगेच त्याचे कपडे फाडण्यात आले. का कपडे फाडले? कपडे ज्यांनी फाडले ना, येशू म्हणत होता यांना क्षमा कर. हे काय करत आहे कळत नाही, हे मला नग्न करत आहेत, पण याच्यामध्ये काही दोष नाहीये. येशू म्हणत याला पिता यांना क्षमा कर, हे मला नग्न करत आहे, पण याच्या पाठीमागे याचा काही दोष नाही. का दोष नाहीये? कारण मला नग्न होणं गरजेचं आहे. का नग्न होणं गरजेचं आहे? कारण की माझ्यावर पाप आलेलं आहे आणि पाप नग्नता उघड करतं. आदामाने पाप केलं, आदामाची नग्नता उघडी झाली की नाही झाली? त्यापूर्वी झाली होती का? त्यापूर्वी नग्न असणे कळत नव्हतं तो नग्न आहे. ज्यावेळेस आदामाने पाप केलं त्याची नग्नता उघडी झाली, त्याला समजलं की मी नग्न आहे. का नग्न आहे समजलं? कारण त्यांनी पाप केलं. या ठिकाणी येशू नग्न झाला. का नग्न झाला? कारण येशूवर पाप लादलं गेलं. प्रेज द लॉर्ड. आणि हे पूर्ण व्हावं म्हणून त्याचे कपडे काढणं गरजेचं होतं. शिपायांनी कपडे काढले, पण त्याचा काही दोष नाहीये, कारण ती गोष्ट देखील पूर्ण झाली पाहिजे. पाप नग्नता उघडी करतं. येशू नग्न होणार म्हणून तुमची माझी नग्नता नंतर झाकली जाणार. हालेलुया. हे ध्यानात ठेवा. त्याच्यासाठी त्याला नग्न होणं गरजेचं होतं आणि नग्न त्याला केलं. ज्यावेळेस नग्न केलं त्याचे कपडे फाडले, त्यावेळी येशू क्षमेची याचना करत होता. हे पिता यांना क्षमा कर, हे काय करत आहे यांना समजत नाही. हालेलुया, हालेलुया. त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलं. कुठे? वधस्तंभावरती. त्याच्या हातात खिळे ठोकले गेले, त्याच्या पायात खिळे ठोकले गेले. खिळे ठोकले गेले यातनामय गोष्टी आहेत, दुःखमय गोष्टी आहेत, यातना देणाऱ्या गोष्टी आहेत. खिळे ठोकले झाले आणि जेव्हा खिळे ठोकले गेले त्यावेळेस ही तो या यातनेत सुद्धा प्रार्थना करत आहे, हे पिता तू यांना क्षमा कर, हे काय करत आहे यांना कळत नाही. माझ्या हातापायात खिळे ठोकणं गरजेचं आहे. प्रजला गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण की ज्यावेळेस कुठलं अर्पण वेदीवर केलं जायचं ना, त्या अर्पणाचे हात आणि पाय बांधावे लागायचे. त्याचे हात पाय फोडू नये म्हणजे मरती नाही. प्रजला हात आणि पाय बांधावे लागायचे. इसाहाकाचं अर्पण करायला जसं अब्रामाने नेलं ना, तर अब्रामाने इसाहाकाचे हात आणि पाय बांधले. प्रजला. आणि हे इसाहाकाचं दर्शक येशू आहे. ध्यानात ठेवा. इसाहाकाला अर्पणासाठी नेण्यात आलं. हालेलुया. ही एक भविष्यवाणी होती की असं घडलं जाणार आहे. आणि इसाहाकाच्या हाताने पाय बांधले अब्रामाने अर्पणासाठी. आणि येशूला देखील त्या गोष्टी खूप महत्वपूर्ण होत्या. हे प्रत्येक गोष्ट त्यानुसार घडत आहे. खिळे ठोकले जाणं गरजेचंच होतं. खिळे ठोकले जाणं गरजेचं होतं. त्याला वधस्तंभावर खिळणं गरजेचं होतं. वधस्तंभावर त्याला देणं गरजेचं होतं. का गरजेचं होतं? कारण की त्याला शाप व्हायचे होते. आणि बायबल हे शिकवतं की जो कोणी झाडावर टांगला जाईल ना, तो, मोठ्याने बोला, तो त्याला शापित व्हायचं होतं. का शापित व्हायचं होतं? जर तो शापित होणार तर तुमचे पूर्ण जगाचे शाप नष्ट होणार. हालेलुया. म्हणून जो येशूवर विश्वास करतो तो व्यक्ती शापापासून मुक्त झालेला असतो. आणि येशूने आपले शाप वधस्तंभावर वाहिले. वधस्तंभावर वाहिल्यामुळे आपण शापमुक्त आहोत. त्यांनी शाप वधस्तंभावर वाहिले म्हणून सर्वजण शापमुक्त झालेले आहेत. आणि वधस्तंभावर शाप वाहन जो झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. तसं जो झाडावर टाकला, कारण त्याला झाड, वधस्तंभ झाडापासून बनलेला होता. मग तो झाडावर टांगला गेला, त्याला टांगलं गेलं. त्यांचा काही दोष नाही ज्यांनी त्याला खिळे ठोकले, त्यांचा काहीच दोष नाहीये. मी परत सांगतो, ते कलाकार आहेत. त्यावेळेची कलाकारी करत आहे ते. मग त्यांची क्षमा व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? त्यांचा दोष आहे की याच्यात काही? येशूला जर नियमशास्त्र पूर्ण करायचं आहे तर मग यांचा नाश का व्हायला पाहिजे? म्हणून येशू परमेश्वराकडे याचना करत आहे, परमेश्वराकडे वकिली करत आहे. जज आहेत परमेश्वर. त्याच्या समोर जाऊन गुडघे टेकून म्हणा किंवा रडत म्हणा. येशू तिथे जातो. येशू म्हणतो, पिता यांना क्षमा कर, त्यांचा काही दोष नाही, सगळं माझा दोष आहे, कारण मी नियमशास्त्र पूर्ण करत आहे. हा आपल्या दोघांमधला करार आहे. कोणाचा? परमेश्वरा तुझ्यातला माझ्यातला करार आहे. हे फक्त
साईड ऍक्टर आहेत. Praise the Lord. हे ना काम करत आहेत हे या सगळं, कारण ते जर नसणार तर एवढं मोठं घडणारच नाही. मग त्यांना क्षमा तर पाहिजेच, त्यांना क्षमा झाली पाहिजेच. त्यांना जर क्षमा होणार नाही तर मग ते नाश पावतील. म्हणून येशूने त्यांच्यासाठी काय मागितली? क्षमा मागितली. वधस्तंभावर जाणं आवश्यक होतं आणि त्याला वधस्तंभावर देण्यात आलं. Praise the Lord. लक्षात येत आहे? गुलगुता टेकडीवर. कुठे? त्याला वधस्तंभ वाहत वाहत गुलगुता टेकडीपर्यंत जावं लागलं. बरं ठीक आहे, गुलगुता टेकडीवर का? आता त्याचं आणखी एक कारण सांगतो, लक्ष द्या. बायबल असं सांगतं, त्याला एक वचन वाचा, मग त्याच्यावर मी एक्सप्लेन करतो. इब्री लोकांच पत्र काढा, इब्री करासपत्र, इब्री करासपत्र 13 अध्याय, इब्री 13 अध्याय 11, 12, 13 वचन. कारण ज्या पशूचे रक्त पापाबद्दल प्रमुख याजकांच्या द्वारे परमपवित्र स्थानात नेले जाते, त्यांची शरीरे तळाबाहेर जाळण्यात येतात. म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशी बाहेर मरण सोसले. कुठे मरण सोसलं? सर्वजण बोला, पाठीमागची वेशी बाहेर. ओके, वेशी बाहेर म्हणजे वेश कशाला म्हणतात माहिती का? शहराचं गेट है ना, गेट असतो मोठं. म्हणजे शहराची सीमा, थोडक्यात शहराची सीमा. बरं, आज गेले वचन वाचा. चला आता याला आपण क्लिअर करूया. हे नवीन करारातलं वचन झालं इब्री करासपत्रामधलं. आता जुन्या करारातलं वचन याच्याशी कनेक्टेड बघूया आपण काय आहे. लेवियचं पुस्तक आहे, लेविय 16 अध्याय 27 वचन वाचा. लेविय 16:27, लेविय 16:27. पापार्पणाच्या ज्या घोड्याचे व पापार्पणाच्या ज्या बकऱ्याचे रक्त परमपवित्र स्थानात प्रायश्चित्त करण्यासाठी नेण्यात आले, ते दोन्ही पशु छावणी बाहेर न्यावे आणि त्याचे कातडे, मांस व शेण ही अग्नीत जाळून टाकावी. ही छावणी बाहेर जाळून टाकावी. कुठे जाळून टाकावी? बोला सर्वांना, छावणी बाहेर. छावणी बाहेर याचा अर्थ, छावणी कशाला म्हणतात? जिथं लोकांची राहण्याची वस्ती आणि लोक जिथं राहतात ना, तिथून बाहेर न्यावं आणि मग त्याला त्या ठिकाणामध्ये जाळून टाकावं. Praise the Lord. येशूला देखील छावणीच्या बाहेर नेलं, येरुशलेमच्या बाहेर नेलं, वेशीच्या बाहेर नेलं आणि त्या ठिकाणी येशूला मारण्यात आलं. कारण नियमशास्त्रामध्ये लिहिलं गेलेलं आहे की अशा पशुला छावणीच्या बाहेर न्यावं आणि त्याला बाहेर त्याचा कातडी आहे, त्याचा मांस आहे, त्याची चरबी आहे, जे पण असेल ना, ते सर्व काही करायचं छावणी बाहेर नेऊन जाळून टाकायचं. आणि येशू देखील छावणी बाहेर जाऊन, छावणी बाहेर गेला ना, तळाबाहेर. तळ म्हणजे आपण म्हणतो तळ ठोकरे, म्हणजे लोक राहतात असं तळाबाहेर. Praise the Lord. आणि येशूला तसं करण्यात आलं आणि त्याला वधस्तंभ गुलगुता टेकडीपर्यंत व्हावा लागला. कारण गुलगुता टेकडी जी होती ना, ती छावणीच्या बाहेर होती, लोकांची राहण्याची वस्ती आहे ना त्याच्या पासून बाहेर होती. आणि ह्या नियमशास्त्रानुसार ही गोष्ट घडली. मी तुम्हाला काय शिकवत आहे माहिती का? बघा, येशूने आपल्या या सगळ्या गोष्टींमध्ये नियमशास्त्र कसा पूर्ण केलेला आहे. Praise the Lord. आता तुम्हाला नियमशास्त्राचा चांगल्या प्रकारे अभ्यास होईल, खूप चांगल्या प्रकारे. नियमशास्त्र, जुना करार आणि नवीन करार, जुना करार आणि नवीन करार. हालेलुया. जुना करार जो आहे तो नवीन कराराची सावली आहे. म्हणजे जुना करार जो आहे तो नवीन कराराची सावली आहे, ख्रिस्ताची सावली आहे. Praise the Lord. ख्रिस्त समजून घ्यायचा ना, त्याच्या सावलीला समजून घ्या. हालेलुया. तुम्ही ख्रिस्ताला चांगल्या प्रकारे समजून घेणार. जुना करार समजून घ्या, तुम्ही ख्रिस्ताला समजून घेणार. बायबल सांगतं. आणि त्याला तिकडे नेऊन त्याला मारण्यात आलं, त्याला खिळे ठोकण्यात आले, त्याला झाडावर टांगण्यात आलं, वधस्तंभावर टांगण्यात आलं. आणि त्याने वधस्तंभावर फायनल तो बोलला, हे बाप्पा, यांना क्षमा कर, हे काय करत आहे यांना समजत नाही. सर्व. बरं, मी एक प्रश्न विचारतो. येशूने जी विनंती केली, ध्यानात घ्या, येशूने जी विनंती केली ती इस्रायल लोकांसाठी स्पेशली केली की रोमन लोकांसाठी केली? यहुदी लोकांसाठी केली की रोमी लोकांसाठी केली? हा, हॅलो, किती लोकांचं म्हणणं असं? सगळ्यांसाठी. बर, किती लोकांचं असं म्हणणं फक्त यहुदी लोकांसाठी? आणि किती लोकांचं असं म्हणणं फक्त रोमी लोकांसाठी त्यांनी विनंती केली? हालेलुया. आता एक शॉकिंग न्यूज देऊ का? शॉकिंग गोष्ट देतो तुम्हाला, व्यवस्थित ऐका. प्रेज द लॉर्ड. रोमी लोकांसाठी विनंतीची गरज पडली नाही.
ध्यानात ठेवा, व्यवस्थित ऐका. गरज पडली यहुदी लोकांसाठी विनंती करण्याची. का? प्रेज द लॉर्ड. कारण नियम, यहुदी लोक काय म्हणले, यहुदी लोक किंवा मुख्य याजक काय म्हणले पिलाच्या समोर, आम्हाला नियमशास्त्र आहे आणि आम्ही याला नियमशास्त्रानुसारच मारणार आहोत. प्रेज द लॉर्ड. म्हणले होते की नाही? हॅलो, है ना? महायाजक म्हणला पिलाताला, पिला जेव्हा त्याला सोडून देणार, पिलात म्हणला याच्या काही मला काही दोष दिसत नाही, मी याला सोडून देतो फटके मारून. प्रेज द लॉर्ड. तेव्हा त्या काय ओरडले, आम्हाला नियमशास्त्र आहे आणि नियमशास्त्रानुसारच आम्ही याला पाहिजे, आणि 100% नियमशास्त्रानुसारच मरण पावला तो. आम्हाला काय आहे? नियमशास्त्र. आता व्यवस्थित ऐका मी काय सांगतो. ज्या वेळेस येशूला पिलाता समोर आणलं, पिलाताने पाहिलं की याच्यामध्ये काहीच दोष नाहीये, है ना? पिलात काय म्हटलं, मी याला सोडतो. सगळ्या लोकांनी जोर धरला, नाही नाही याला सोडायचं नाही, याला वजा कंबरवर द्यायचं. आणि ते जोर धरणारे कोण होते माहिती का? जास्त प्रमाणात जोर धरणारे होते यहुदी लोक. कोण होते? बोला सर्वजण, यहुदी लोक. पिलाताने हात धुवून टाकले. हात धुतले म्हणजे आम्ही या दोषात सामील नाही बाबा, हे तुम्ही तुमचं पाहून घ्या. बरं, तुम्हाला पाहिजे ना 2 शिपाई देतो या वधस्तंभावर खेळायला, पण आम्ही काही याच्यात सामील नाही. हालेलुया. आम्ही तर याच्यामध्ये काही नाही आहोत, सामील नाही आहोत. हॅलो, किती लोक समजत आहे? प्रेज द लॉर्ड. रोमी लोकांचा आणि नियमशास्त्राचा लांबपर्यंत संबंध नव्हता. ते परराष्ट्रीय होते, लांबपर्यंत संबंध नाहीये. आणि पिलात काय म्हटलं माहितीये, याच्या रक्ताच्या दोषापासून मी मुक्त. त्यावेळी यहुदी लोक काय म्हटले? याच्या रक्ताचा दोष आमच्यावर आणि आमच्या मुलाबाळावर येऊ, तुम्ही सुटा त्याच्यातून. पिलाताला म्हणता तुम्ही सुटा, तुम्ही नाही याच्यामध्ये, आम्हाला माहित आहे. याच्या रक्ताचा दोष आमच्यावर आणि आमच्या मुलाबाळावर येऊ. मत्ते वर्तमान 27 अध्याय 24-25 वचनामध्ये लिहिलं. हेच आहे का? एक मिनिट, मत्ते काढलं का? मत्ते मध्ये असेल किंवा 24 अध्याय काढा. मत्ते याचा 27 अध्याय. हा, वाचा 24 आणि 25 वचन. 27 अध्याय. काही चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे. हा. असे पाहून पिलाताने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुवून म्हटले, हात धुवून म्हटले, मी या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे. मी या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे. जो व्यक्ती निर्दोष आहे त्याच्यासाठी पापाची क्षमा मागण्याची गरज आहे का? हालेलुया, हालेलुया. किती लोक समजत आहात मला? मी आज ना अनेक रहस्य तुमच्या समोर खोलणार आहे, जे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आशीर्वादित आणि महत्वाचा ठरेल. हालेलुया. शिक्षणाच्या द्वारे पिलात म्हटला मी निर्दोष याच्यातून. त्यावेळेस ते लोक काय म्हणले? 25 वचन वाचा. 25 वचन. सर्व लोकांनी उत्तर दिले की हा, त्याचे रक्त आम्हावर व आमच्या मुलाबाळांवर असो. हा, याचे रक्त आमच्यावर आणि आमच्या मुलाबाळांवर असो, पण याला मारून टाका. याला काय करून टाका? मारून टाका. प्रेज द लॉर्ड. हॅलो, काय म्हटलं? याला काय करून टाका? मारून टाका. कोण बोललं मारून टाका? त्यांनी स्वतःहून काय केलं माहिती का? याच्या रक्ताचा दोष आमच्यावर येऊ. पण येशूची इच्छा नव्हती की माझ्या रक्ताचा दोष त्यांच्यावरही जाऊ. म्हणून येशूने यहुदी लोकांसाठी याचना केली, हे पिता यांना क्षमा कर, हे काय करत आहे यांना कळत नाही. जर हे माझ्या रक्ताचा दोष जर त्यांच्यावर घेतील ना, ते हे भयंकर होऊन जाईल, भयंकर होऊन जाईल, भयंकर. लक्षात ठेवा, येशूने जर क्षमा मागितली नसते ना, आता इस्रायल घराणं नष्ट होऊ शकत होतं. आता आज इस्रायल घराणं आहे ना, जगाच्या नकाशावर सुद्धा दिसलं नसतं जर येशूने त्यावेळेस क्षमा मागितली नसती तर. कारण ते काय म्हटले? याचा रक्ताचा दोष आमच्यावर म्हणजे पूर्ण इस्रायल घराण्यावर आणि आमच्या मुलाबाळावर येऊ. प्रेज द लॉर्ड. इस्रायल घराणं आज जगाच्या नकाशात पण दिसलं नसतं, नष्ट होऊन गेलं असतं. येशूचा रक्ताचा दोष जर त्यांच्यावर राहिला असता तर येशूला त्यांच्यासाठी विनंती करणं गरजेचं होतं. का? कारण ते टिकले पाहिजे. बोला येशू मसीह की हालेलुया, हालेलुया. ओके, समजत सर्वजण?
खूप महत्वपूर्ण पॉइंट आहे. हे बापा यांना क्षमा कर, हे काय करत यांना समजत नाही. नाही समजत यांना हे काय करत आहे. हालेलुया. पूर्ण रोमन घरानं त्याच्या सामील नव्हतं. 2-3 शिपाई जे त्याला घेऊन चालले होते, मारत होते, हे करत होते, ठीक आहे, ते त्याच्यात आले, यांना क्षमा करणे. बाकीचे सगळे रोमन लोक सुटले, पिलातापासून पण सुटले. पिलात पण निर्दोष ठरला. पिलाताने सुद्धा स्वतःला सांगितलं मी निर्दोष आहे, माझा काही हात नाही याच्यामध्ये, तुम्हाला मारायचं तुम्हीच त्याला खेळा, मी पडणार नाही. हालेलुया. है ना. आणि मग त्याला वधस्तंभावर देण्यासाठी उठाव करण्यात आला. उठाव केला गेला महायाजकांच्या द्वारे, उठाव केला गेला इस्रायलच्या मंडळीच्या द्वारे. का उठाव केला इस्रायलच्या मंडळीने, त्याचं कारण सांगतो. वाचा एक वचन पटकन, निर्गमच्या पुस्तकात या. निर्गम, लवकर निर्गमचं पुस्तक काढा, फास्ट एकदम. 12 अध्याय 3, 4, 5 वचन वाचा. 12 अध्याय 3, 4, 5 आणि 6 पर्यंत वाचा. 3 ते 6. सर्व मंडळीला सांग की या महिन्याच्या 10व्या दिवशी तुम्ही आपापल्या वडिलांच्या घराण्याप्रमाणे एका घराण्यामागे एक कोकरू घ्यावे. आणि एक कोकरू संपवायचे नाही. तितकी थोडी माणसे कोणाच्या घराण्यात असतील तर त्याने व त्याच्या घराजवळच्या शेजाऱ्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसास पुरेल याचा हिशोब करावा. कोकरू घेण्याचे ते निर्दोष असून 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढराचा किंवा शेरडाचा तुम्हाला वाटेल तो घ्यावा. राईट. पुढे या महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी तो वधावा. कोणी वधावा? हॅलो कोणी वधावा? समजत आहे का तुम्हाला? इस्रायलच्या मंडळीने तो वधावा, अन्य कोणी नाही. म्हणून पिलाताने हात काढून घेतला. पिलाताने जर मारला असता तर मग हे नियम इथं काय झाला असता, रद्द झाला असता की नाही. आता बरं ते 2 चोर होते येशूच्या बाजूला, त्या 2 चोरांना शिक्षा कोणी दिली होती? पिलाताने. कोणी दिली होती? पिलाताने मरणदंडाची शिक्षा दिली होती. मरणदंडाची शिक्षा देण्याचा अधिकार त्यावेळेस पिलाताला होता. पिलात येशूला पण म्हटलं होता तुला मारण्याचा अधिकार पण मला आहे आणि तुला सोडण्याचा अधिकार मला आहे. येशू काय म्हटला? वरून जर तुम्हाला अधिकार प्राप्त झाला नाही तर तुमचं माझ्यावर काहीच चालणार नाही. हालेलुया. येशू पिलाताला म्हटलं वरून तुम्हाला अधिकार प्राप्त झालेला आहे, नाही तर माझ्यावर कुठलीही गोष्ट चालणार नाही. नंतर पिलाताने हात धुवून टाकले. हालेलुया. माझा अधिकार नाही तुझ्यावरती. हात धुणे म्हणजे काय? आता माझा तुझ्यावर काय नाही, मी तुला वधस्तंभावर देणार नाही, तो माझा अधिकार नाही राहिला. आता माझा आणि तुझा काही संबंध नाही राहिला. मी निर्दोष ठरणार याच्यामध्ये. का निर्दोष? का संबंध नाही? कारण नियमशास्त्राचा नियम असं सांगतं की जे कोकरू मारावं ते यहुदी मंडळीच मारावं, महायाजकांनीच त्याचा वध करावा. म्हणून पिलाताने हात काढून घेतला. त्यातल्या त्यात मागं पण आलो तेव्हा शिकलो. त्यातल्या त्यात आदल्या रात्रीच पिलाताच्या बायकोला स्वप्न दिलं देवाने. आणि पिलाताची बायको काय म्हणते? पिलाताला रात्री स्वप्नामध्ये मला खूप छळलं गेलं. का? कारण की तुमच्या समोर जो आला ना तो निर्दोष व्यक्ती आहे, त्याच्यात पडू नका तुम्ही. हालेलुया. है ना. त्याच्यामध्ये पडू नका. त्याच्यावर अजून पिलात घाबरला. असं लिहिलंय पाहिजे, पिलात घाबरला या गोष्टी आणि त्याने हात धुवून टाकले. निर्दोष व्यक्ती आहे. पिलात म्हणला हा काय आहे? मला सांगा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. ज्या व्यक्तीला निर्दोष साबित करण्यात आलं त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते का? येशूला निर्दोष साबित करणारे किती जण होते? 4 जणांनी येशूला निर्दोष साबित केलं. 4 जणांनी. बोला, 4 जणांनी. बरोबर की नाही? निर्दोष येशूला साबित केलं. पहिलं हेरोदने साबित केलं. हेरोद म्हणला हा निर्दोष आहे. हेरोदाकडे त्याला नेलं ना, हेरोद म्हणला हा निर्दोष आहे. याला परत पिलाताकडे घेऊन जा, मी याच्याविषयी काहीच करू शकत नाही कारण हा निर्दोष आहे, मला याच्यामध्ये काहीच अपराध दिसत नाही. त्याला परत पिलाताकडे नेलं. पिलाताने पाहिलं आणि पिलात म्हणतो हा तर निर्दोष आहे. पिलाताने निर्दोषचं सर्टिफिकेट देऊन टाकलं. नंतर यहूदा इस्करियोत म्हणतो हा निर्दोष जीवाला धरून दिलं मी, निर्दोष जीवाला. निर्दोष असल्या तर यहूदाने पण साक्षी देऊन टाकली. आणि वधस्तंभाच्या चोरांनी पण सांगितलं की किती जणांनी निर्दोष म्हणून सांगितलं. मला सांगा, तर माझ्यावर खटला चालला है ना, माझ्यावर खटला चालला आणि माझ्या बाजूने 4 साक्षीदार आहे की हा गुन्हेगार नाहीये, आणि एकही साक्षीदार नाही माझ्या बाजूने की हा गुन्हेगार आहे, माझ्या विरुद्ध की हा गुन्हेगार आहे सांगणारा.
माझ्या बाजू 4 साक्षीदार आहे, मला निर्दोष ठरवणार आहे, मग मला काय होईल? हा, किती जणांचं मत आहे मला सोडून देण्यात येईल? मग येशूला का नाही सोडलं? का नाही सोडलं? त्याचं वचन, त्यासाठी वचन वाचा. निर्गम 12:5 लिहिलं की जो मरणारा कोकरा असेल तो निर्दोष असावा. निर्दोष असावा तरच त्यांनी मरावं. निर्दोष असावा तरच त्यांनी मरावं. त्याच्यावर पाप असतं तर तो सुटला असता. मग ध्यानात ठेवा, त्याच्यावर काय असतं तर पाप असतं तर मग, कारण मरणारा कोकरा हा निर्दोष असावा, तो निर्दोष असणार आणि मग मरणार तर सगळे लोक गुन्ह्यातून सुटणार. म्हणून निर्दोष साबित होऊनही त्याला मरावं लागलं. त्याचं कारण आहे की नियमशास्त्रातील निर्गमचं पुस्तक 12:5 घडावं की तो निर्दोष असावा, आणि दुसरी गोष्ट तो नर असावा. आपल्याला माहिती येशू नर होता, है ना? दोन्ही नियमात येशू बसत होता. एक तर नर होता, दुसरी गोष्ट पूर्णपणे निर्दोष होता. हालेलुया. त्याच्यावर फक्त पाप लादण्यात आले, त्यांनी कधीच पाप नाही केलं बायबल सांगता. त्याच्यामुळे तो पूर्णपणे निर्दोष होता. तो पाप वाहत आहे, दुसऱ्यांचे वाहत, तुमचे, माझे, आपले, त्यावेळेच्या लोकांचे, सर्वांचे पाप वाहत आहे, तो पूर्णपणे काय होता? निर्दोष होता. हालेलुया, हालेलुया. समजते सर्वांना? म्हणून त्याने सर्व यहुदियांसाठी पाप क्षमेची याचना केली. हे काय करत आहे यांना कळत नाही. यहुदी लोक देखील माझ्या विरुद्ध ओरडत आहे, याला वधस्तंभावर द्या, याला वधस्तंभावर द्या, याला वधस्तंभावर द्या. हे पण त्यांना कळत नाही हे काय चालू आहे. कारण नियम असा आहे की यहुदी मंडळीनेच त्याला वधावं आणि त्यानुसार हे ओरडत आहे. मग याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? कारण नियमानुसार सगळं घडत चाललेलं आहे. म्हणून परमेश्वरा, पित्या, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहे यांना कळत नाही. किती लोक खुश झाले पहिला शब्द ऐकून? हालेलुया, हालेलुया. चला, पहिल्या शब्दाचं काही नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटल्या असतील. कसं है ना? ठीक आहे, या ठिकाणी मी थांबत आहे. पुढे आपल्याला बाकीच्या 6 शब्द देखील बाकी आहे. समजलं पहिल्या शब्दाचं रहस्य? पहिल्या शब्दाचं रहस्य समजलं? तो का क्षमा